ठाणे रेल्वे स्थानक येथील बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज बस स्थानकाचा पाहणी दौरा केला। यावेळी राजन विचारे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले। मला वाटतं या बस हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे। म्हणजे आम्ही त्यावेळेला लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम आणि मी बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे। आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे ते आहेत बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बस स्थानक आहेत त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर हे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर। आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे। तुम्ही ऑनलाईन करा ना। तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे। आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो। 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत। तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत। एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत। त्यांना टेस्ला गाडी पोळा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे, पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत। आज तुम्ही बघितले असेल आज ह्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे। या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजून त्याचं काय नाही। या परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती। आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये, ते साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब। त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे। तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे त्या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत। कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही। असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत। आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत, कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही, त्याबरोबर
मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं, या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल, या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं.